ॲट्रॉसिटी ॲक्ट माहिती पुस्तिका, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक नियमावली 1995, अनुसूचित जातींची यादी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश सुधारणा कायदा 1978, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारित नियमावली 2016, अत्याचाराचे बळी ठरणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या व्यक्तींना नवीन अत्याचार प्रतिबंधक नियमान्वये देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाई बाबत, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या व्यक्तींवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी, अशा अत्याचाराचे खटले चालविण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करणे व अशा अत्याचारास बळी पडलेल्या लोकांना सहाय्य करणे व त्यांचे पुनर्वसन करणे यासाठी दिनांक 11 सप्टेंबर 1989 रोजी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 संमत करण्यात आला. सदर अधिनियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी दिनांक 31 जानेवारी 1990 पासून सुरू झाली. पार्श्वभूमी: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील नागरिकांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असल्या तरी या जाती जमातीचे लोक सर्वच बाबतीत मागासलेले व दुर्बल राहिले आहेत. ते अनेक नागरी अधिकारांपासून वंचित आहेत. तसेच ते अनेक अपराधांचे बळी ठरले असून अप्रतिष्ठा, अपमान व प्रतारणांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांना आपल्या जीवाला व मालमत्तेला मुकावे लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ऐतिहासिक, सामाजिक आणि आर्थिक यासारख्या वेगवेगळ्या कारणांसाठी घडलेल्या अपराधांना ते बळी पडले आहेत. शिक्षणाच्या प्रसारामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या नागरिकांमध्ये त्यांच्या मूलभूत हक्कांविषयी जाणीव निर्माण झाली आहे. त्यामुळे ते आपली मते समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. मात्र याकडे अन्य समाजाचा दृष्टिकोन सहानुभूतीचा किंवा सामंजस्याचा नाही. ज्या वेळी अनुसूचित जाती जमातीची व्यक्ती आपल्या आत्मसन्मानाचे अथवा आपल्या स्त्रियांच्या अब्रूचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी त्या समाजातील प्रभावी व बलिष्ठ वर्गाचा क्रोध ओढवून घेतात. त्यामुळे त्यांना महिलांवरील विनयभंग, बलात्कार, सामूहिक हल्ले, अत्याचार अशा प्रकारच्या अपराधांना बळी पडावे लागत आहे. अशा परिस्थितीत नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 व भारतीय दंड संहितेमधील सर्वसाधारण तरतुदी अशा अपराधास आळा घालण्यासाठी अपुऱ्या असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अनुसूचित जाती व जमातीचे हितरक्षण करण्यासाठी वरील विशेष कायद्याची निर्मिती करावी लागली आहे. अधिनियमातील ठळक तरतूद: कलम क्रमांक 2.1 व्याख्या: अत्याचार याचा अर्थ कलम 3 नुसार शिक्षापात्र असलेला अपराध असा आहे. कलम क्रमांक 3 अत्याचाराच्या अपराधासाठी शिक्षा: अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची नसलेली कोणतीही व्यक्ती जर अशा जाती जमातीच्या व्यक्तीवर पुढील प्रकारचे अत्याचार करील तर ती व्यक्ती 6 महिन्यांपेक्षा कमी नसेल परंतु 5 वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेला व आर्थिक दंडाला पात्र ठरेल. कलम क्रमांक 3.1.1 अनुसूचित जाती जमातीच्या कोणत्याही व्यक्तीस खाण्यायोग्य नसलेला पदार्थ खाण्याची, पिण्याची जबरदस्ती करणे. कलम क्रमांक 3.1.2 इजा करणे, अपमान करणे व त्रास देणे. कलम क्रमांक 3.1.3 नग्न अवस्थेत धिंड काढणे अथवा मानवी प्रतिष्ठेची अवमान करणारी कोणतीही कृती करणे, कमीपणा आणणारी कृती करणे. कलम क्रमांक 3.1.4 जमिनीचा गैरप्रकारे भोगवटा करणे. अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीच्या मालकीच्या जमिनीची अन्यायाने वहिवाट करणे किंवा तिच्यावर लागवड करणे किंवा जमीन स्वतःच्या नावावर हस्तांतरित करून घेणे. कलम क्रमांक 3.1.5 तिच्या मालकीच्या जमीन, जागा किंवा पाणी यांच्या वापरासाठी अडथळा निर्माण करणे. कलम क्रमांक 3.1.6 भीक मागावयास लावणे, जुलूम जबरदस्तीची अथवा वेठबिगारीची कामे करण्यास भाग पाडणे किंवा त्यासाठी प्रलोभन दाखविणे. कलम क्रमांक 3.1.7
विशिष्ट उमेदवाराला मतदार करण्यास भाग पाडणे अथवा धपटशा दाखवणे. कलम क्रमांक 318 अशा व्यक्तीविरुद्ध खोटा दावा करणे किंवा खोटा फौजदारी किंवा कायद्याची इतर कारवाई सुरू करणे. कलम क्रमांक 319 लोकसेवकास खोटी माहिती पुरविणे. लोकसेवकास खोटी माहिती पुरवून त्याद्वारे अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीस इजा किंवा त्रास होईल अशा प्रकारे आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर करण्यास त्या लोकसेवकास उद्युक्त करणे. कलम क्रमांक 310 अपमान व मानहानी अशा व्यक्तीचा पाणउतारा करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी हेतुपुरस्सर अपमान करणे किंवा तिला धाकटपटाशा दाखवणे. कलम क्रमांक 311 महिलेचा विनयभंग करणे. स्त्रीची अप्रतिष्ठा करण्याचा किंवा तिचे शील भ्रष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला करणे किंवा तिच्या विरुद्ध बळांचा वापर करणे. कलम क्रमांक 312 महिलेचा लैंगिक छळ करणे. कलम क्रमांक 313 पिण्याचे पाणी दूषित करणे. कलम क्रमांक 314 प्रवेश करण्याचे रूढीप्राप्त अधिकार नाकारणे. सार्वजनिक राबत्याच्या ठिकाणी जाण्या येण्याच्या कोणत्याही रूढीप्राप्त अधिकार नाकारणे किंवा अशा ठिकाणचा वापर करण्यास प्रतिबंध करणे. कलम क्रमांक 315 घर, गाव किंवा अन्य निवासस्थान सोडण्यास भाग पाडणे किंवा तसे करण्यास कारणीभूत होणे. कलम क्रमांक 32 अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची नसेल अशा कोणत्याही व्यक्तीने. कलम क्रमांक 321 खोटी साक्ष पुरावे देणे. 2 अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीची कोणतीही व्यक्ती देहदंडास योग्य अशा अपराधासाठी सिद्धपराध ठरावी या उद्देशाने खोटी साक्ष देणे. 3 मालमत्तेचे नुकसान करण्याच्या उद्देशाने आग लावणे. 4 प्रार्थनास्थळ अथवा निवासस्थानास आग लावणे. 5 अशा व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या कारावासास पात्र असेल असा अपराध करणे. 6 पुरावा नष्ट करणे. सदर कायद्याअंतर्गत अपराध करण्यात आलेला आहे हे माहीत असताना अपराधी व्यक्तीला वाचविण्याच्या उद्देशाने अपराधासंबंधीचा कोणताही पुरावा नष्ट करणे अथवा खोटी माहिती देणे. 7 या कलमाअंतर्गत लोकसेवकाने कोणताही अपराध करणे. कलम क्रमांक 4 लोकसेवकाने कर्तव्यात कसूर केल्यास शिक्षा. अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा सदस्य नसलेल्या कोणत्याही लोकसेवकाने या अधिनियमाखाली आवश्यक असलेली कर्तव्य पार पाडण्यात जाणूनबुजून कसूर केल्यास त्यास किमान 6 महिने ते 1 वर्ष मुदतीपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. कलम क्रमांक 10 अपराध करण्याची शक्यता असलेल्या व्यक्तीला हद्दपार करणे. कोणतीही व्यक्ती सदर अधिनियमाअंतर्गत कोणताही अपराध करण्याची शक्यता आहे अशी तक्रार विशेष न्यायालयाकडे आली असता अथवा पोलिसांनी तसा अहवाल दिला असता व विशेष न्यायालयाची त्याबाबत खात्री झाल्यास अशा व्यक्तीस 2 वर्षापेक्षा अधिक नसलेल्या कालावधीपर्यंत संबंधित क्षेत्रात परत न येण्याचा निर्देश देऊ शकेल. कलम क्रमांक 14 विशेष न्यायालय सदर अधिनियमांतर्गत दाखल खटले त्वरेने चालवी जावेत यासाठी राज्य शासनात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या सहमतीने प्रत्येक जिल्ह्यासाठी विशेष न्यायालय म्हणून सत्र न्यायालयास नमूद करण्याचे अधिकार आहेत. कलम क्रमांक 15 विशेष सरकारी अभियोक्ता प्रत्येक विशेष न्यायालयात खटले चालविण्याकरता राज्य शासनास एखाद्या सरकारी अभियोक्त्यास विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त करण्याचे अधिकार आहेत. कलम क्रमांक 17(1) अत्याचार प्रवण क्षेत्र घोषित करणे व त्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे. जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी किंवा पोलीस उपअधीक्षकापेक्षा कमी दर्जा नसलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला माहिती मिळाल्यानंतर व त्याला आवश्यक वाटेल अशी चौकशी केल्यानंतर त्यास अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची नसलेली कोणतीही व्यक्ती सदर अधिनियमाखाली अपराध करण्याची शक्यता आहे असे त्याचे मत झाल्यास असे क्षेत्र अत्याचार प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करता येईल व त्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येईल. फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 438 लागू न होणे. या अधिनियमाखाली अपराध करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भारतीय दंड संहितेचे कलम 438 लागू होत नाही. कलम क्रमांक 19
फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 360 लागू न होणे. या अधिनियमाखाली अपराध करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 360 लागू होत नाही. कलम क्रमांक 20. सदर कायदा इतर कोणत्याही कायद्यापेक्षा अधिक प्रभावी आहे. कलम क्रमांक 21. अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी केली जाण्याची खातरजमा करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. कलम क्रमांक 22. सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण. या अधिनियमाखाली सद्भावनेने केलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल केंद्र शासनाविरुद्ध किंवा राज्य शासनाविरुद्ध अथवा शासनाच्या कोणत्याही अधिकारी किंवा प्राधिकारी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कोणताही दावा करता येत नाही, खटला भरता येत नाही किंवा अन्य कायदेशीर कारवाई करता येत नाही.